असा असतो. याचं बोगस उदाहरण म्हणजे पूल आहे. हा पूल या ठिकाणी बघितलं तर हजारो लोकांच्या ठिकाणी लोक इथं असतात. हा पूल आज सकाळी 11 वाजता कोसळल्याची बातमी समोर येत आहे. या ठिकाणी 2 जण हे दुखापत झालेले आहे. या ठिकाणी शेणखाऊ दुखाऊ अधिकारी आहेत, भ्रष्टाचारी बोगस कर्मचारी आहेत, हे गुत्तेदार आहेत, हे जे कंत्राटर आहेत, कारभारी आहेत, या सर्वांवरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. विशेषतः या ठिकाणचा कोणाचा जीव गेला असता तर त्याच्यावरती मनुष्यवधाचा देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. असे बोगस उदाहरण आहे. एकंदरीत पैसे किती खावे माणसांना याचं उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी बघितलं तर लाखोचा रुपयाचा भ्रष्टाचार करणारे वर्ग, हे करोड रुपयाचा पूल आहे. या पुलाचं काम होऊन वर्ष देखील झालं नाही. 2 वर्षाच्या आतमध्ये या पुलाचं कोसळलेलं आहे. या ठिकाणी सकाळी काही जण जखमी देखील झालेले आहेत. हे पूल जो आहे त्या ठिकाणी नागरिकांचा खूप जीवाभावाचा रस्त्याचं प्रेम आहे. या ठिकाणी शासकीय रुग्णालय आहे. या ठिकाणी शंकरराव चव्हाणांच्या नावाने शासकीय रुग्णालय या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी लोक ग्रामीण येताना असतात. त्याच बाजूला एचजीएस कॉलेज आहे, नांदेडमधलं सर्वात मोठं एचजीएस कॉलेज आहे. या ठिकाणी हजारो विद्यार्थी वर्ग आहे. त्यासोबतच या ठिकाणी हॉस्टेलवर राहणारे लोक आहेत आणि या लोकांवरचा जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यावरती या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, बोगस कॉन्ट्रॅक्टर, याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. या शेणखाऊ लोकांवरती या ठिकाणी भ्रष्टाचार करत असताना भ्रष्टाचाराची मर्यादा किती असावी याचं उदाहरण बघितलं. आज देखील छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ला हा सबूत आहे. या किल्ल्याला धक्का सुद्धा लागला नाही आणि या ठिकाणी भूकंपाचे उदाहरण हे गुत्तेदार देत आहेत, अधिकारी देत आहेत. भूकंप झाला काल रात्री 1:30 वाजता आणि पूल पडला आज सकाळी 11 वाजता. या भूकंपाच्या धक्क्याचा याचा बिलकुल काही संबंध नाही. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र आहे त्या ठिकाणी वीज सुद्धा आली नाही आणि तिथं भूकंप झाला म्हणून इथं पूल पडते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्यामध्ये जे काही दोषी असतील, अधिकारी असाल, कॉन्ट्रॅक्टर असेल, या सर्वांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांना विनंती आहे, महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि हे जे केटीएल कंपनी कंस्ट्रक्शन आहे याच्यावर कायदेशीर चौकशी झाली पाहिजे. या कंपनीला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. विशेषतः काळ्या यादीत टाकून भागणार नाही. त्या ठिकाणी जो मालक आहे त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे. एवढा मोठा या ठिकाणी बोगस कारभार केलेला आहे. असे किती बोगस कामं त्यांनी केलेत याचं ऑडिट केलं पाहिजे. विशेषतः आज महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे, याच्यावरती काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.